श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस। तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा। आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे। कोरडवाहू क्षेत्र होते आणि मी बोर घेतले, नंतर थोडं पाण्याचा सोर्स भेटले, नंतर हे शेततळं बनवलं। 50 बाय 70चं शेततळं बनवून त्याच्यात कागद टाकून बोरचं पाणी त्या तळ्यामध्ये सोडतो आणि सायपांनी भरणं चालू करतो। मी या क्षेत्रावरती एकरभर कांदे लावलेले आहेत। ते एकरभर कांद्याचा खर्च मला आमाप झालेला आहे, पण आता काय बाजारभाव काय भेटलं उद्या हे नाही सांगता यायचं। पण कांदा तसा म्हणजे थोड्या थोड्या पाण्यावरती चांगला व्यवस्थित आलेला आहे। आणि मग आता पुढं काय बाजाराची काय लेवल राहते काय नाही, अजून 2.5 महिन्याचे कांदे झालेत, अजून 1 महिना टाईम आहे। कांदे पण चांगले फुगलेत। आता पुढं काय आपलं नशीब, बाजारभावाच्या हातात आहे सगळी गोष्ट। मी 1.5 एकर कांदा क्षेत्रावरती केलेलं आहे। सायपण पद्धतीने शेती चालू आहे माझी आणि कांदा पण चांगला व्यवस्थित आहे। आता उद्या मार्केटमध्ये अजून 2.5 महिन्याचा कांदा झाला आहे आणि अजून 1 महिना टाईम आहे त्याला। कांद्याचा उतार पण चांगला आहे आणि शेती कष्टाने, खूप कष्टाने शेती केलेली आहे। पण आता या कष्टाचं फळ पुढं जाताना मार्केटमध्ये गेल्यावरती काय होईल हे नाही सांगता यायचं। पुढं मार्केटला कुठल्याही शेतकऱ्याचा जरी माल गेला ना, तर व्यापारी आणि दलाल लोक काही सूचनाच देत नाहीत। ते ना शेतकऱ्याच्या मालाचे मातीमोल करून टाकतात। त्यामुळं शेतकऱ्यावर आज हे दिवस आहेत। त्यामुळे शेतकरी गरीब राहिला आहे आणि व्यापारी वर्ग मोठा झाला आहे। जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कांदा पिकाला शेतकरी अधिक महत्त्व देतात। हळवा आणि गारवा जातीचा कांदा उत्पादित करण्यासाठी शेतकरी नेहमी मार्गदर्शनाखाली काम करत असतात। यामुळे या हिवाळी आणि उन्हाळी कांद्याला अधिक उत्पादित केलेला कांदा चाळीतसुद्धा जातो। या शेतकऱ्याने सायपन पद्धतीने पाणी वापरून एक एकर क्षेत्रात चांगले भरघोस उत्पादन घेतलेले आहे। मात्र जर हे घेतलेले उत्पादन भविष्यात बाजारात गेले आणि बाजारात गेल्यावर त्याचं मातीमोल किंमत झाली तर हा शेतकरी गरीबच राहणार आहे। यासाठी मूळतः राजकारत्यांनी हा विचार केला पाहिजे की शेतकऱ्याला जगवायचं असेल तर त्याच्या पिकाला, उत्पादित मालाला बाजारभाव देणं गरजेचं आहे। नाहीतर त्याने शेतात गाळलेला घाम हा निरर्थक ठरणार आहे।